नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाचं पत्र जे आहे ते म्हणजे अधिकाऱ्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे. याचा नेमका विषय काय आहे, कोणी आंदोलनाची त्या ठिकाणी परमिशन मागितलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जर राज्यस्तरीय पत्र निघालं नाही रोजगाराचं तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, उपोषण करू अशा पद्धतीचा तीव्र इशारा दिलेला आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 तारखेचं पत्र आहे. बाकीचा काही फफडपसारा सांगत नाही, थेट मुद्द्याला हात घालतो. अप्पर मुख्य सचिव जे आहेत ते कौशल्य आणि आपल्या काय म्हणतात त्याला की कौशल्य उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागाचे जे काही मुख्य आयुक्त आहेत, अप्पर मुख्य सचिव, त्यांना जे आहे हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि हे जे पत्र लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघा, तर ते उपायुक्तांनी लिहिलेलं आहे, जे की कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य ज्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये उपायुक्त आहेत ते, ठीक आहे, यांनी जे आहे हे पत्र लिहिलेलं आहे कुणाला, मुख्य सचिवांना. आणि या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये जे काही आपल्याला निवेदनं मिळालेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये क्षेत्रीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे जे काही वेगळे निवेदनं आलेत आणि अर्ज आलेत त्याच्या संदर्भानं आता थेट मुद्द्याला तुम्हाला सांगतो मी का की ही मागणी पूर्ण न झाल्यास हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज सांगली हे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी अन्नत्याग उपोषणास बसणार असल्याबाबतचं, त्याचबरोबर अभिलाल दादा देवरे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. आता मागणी नेमकी काय आहे ते आपण नंतर बघू, परंतु ह्या संदर्भाने प्रशासनाने काय म्हटलेलं आहे बघा की या निवेदनातील मागणी ही शासन स्तरावरील धोरणात्मक बाब असल्या कारणामुळे हे जे काही निवेदन आहे ते आपल्याला पाठवत आहे आणि उचित माहिती आणि उचित कारवाई तुम्ही या ठिकाणी करावी असं सविनय सादर करते, अशा पद्धतीचे यांना म्हणणं आहे. आता आपले म्हणणं नेमकं काय होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की क्षेत्रीय कार्यालयांद्वारे जे काही प्राप्त पत्र म्हणजे जे काही पत्र मिळालेले आहेत त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा उमेदवारांना बाह्य यंत्रणेमार्फत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जी काही कंत्राटी पद्धतीची भरती होते त्यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावं ही मागणी त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते ह्या सर्व विद्यार्थ्यांचं आलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये तुकाराम बाबांनी असं म्हटलेलं आहे की जर समजा आमचे हे मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा हे राज्यस्तरीय पत्र निघालं नाही तर त्या ठिकाणी आम्ही काय करू, थेट उपोषणाला बसू नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर. आणि म्हणून हे जे निवेदन होतं त्याला फॉरवर्ड केलेलं आहे मुख्य सचिवांकडे. आता पुढे एक आणखी पत्र आलेलं होतं काही दिवसांपूर्वी, साधारणतः 7 तारखेला, आणि या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना कंत्राटी पद्धतीवरती रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबाबतचं हे पत्र करण्यात आलेलं होतं. आणि म्हणून काय केलंय त्यांनी, हे जे पत्र आहे ते त्यांनी सगळ्या आस्थापनांना पाठवलं, सर्व कार्यालय प्रमुखांना त्या ठिकाणी पाठवलं आणि असं म्हणलं त्याच्यामध्ये सर्व शासकीय कार्यालय आलेत, निमशासकीय आस्थापना आलेत, महामंडळ आलीत, त्याचबरोबर सहकारी संस्था असतील, खाजगी कार्यालय असतील, सार्वजनिक क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना असतील, कंपन्या असतील, उपक्रम असतील, संस्था असतील गडचिरोली जिल्ह्यामधल्या. आणि त्यांना असं सांगितलं की बघा ज्या विद्यार्थ्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत. उदाहरणार्थ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कंत्राटी भरतीमध्ये प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देण्यात यावं. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे, कौशल्य सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळं त्यांचा ह्या कौशल्यांचा वापर आपल्या कार्यालयामध्ये होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून जे जे काही रिक्त पदं होतील त्यांची माहिती तुम्ही कौशल्य विभागाला द्या, म्हणजे जेणेकरून कौशल्य विभाग काय करेल हे विद्यार्थ्यांना सांगेल आणि मग विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचल्याच्या नंतर त्यांना काय होईल, रोजगार मिळेल. जिल्ह्यातील प्रशिक्षित युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा पद्धतीचं खूप छान पत्र मला असं वाटतं की गडचिरोलीच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी काढलेलं आहे. सर्वांनाच लिहिलं, हे बघा अशा पद्धतीचं पत्र पाहिजे. असं पत्र निघालं की मग कसं विद्यार्थ्यांना थोडंसं बरं वाटते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो रोजगाराच्या संधीच त्या ठिकाणी नाही आहेत. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणचे पालकमंत्री आहेत, सहपालकमंत्री सुद्धा त्या ठिकाणी नेमून दिले आहेत. आणि या विद्यार्थ्यांचा प्रश्न खरंच खूप मोठा आहे. मला असं वाटतं की आपण गडचिरोलीचे जे काही सन्माननीय आयुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त, त्यांना मी धन्यवाद देईल की तुम्ही खूप छान पद्धतीचं पत्र काढलं. अशा पद्धतीचं फक्त पत्र काढा. त्यांनी फक्त असं नाही सांगितलं की पत्र काढून प्राधान्यक्रम द्या, असं नाही सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की जर जागा रिक्त असतील तर ह्या जागांची माहिती सुद्धा आम्हाला द्या तुम्ही कौशल्य विभागाला, आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू, विद्यार्थ्यांकडनं माहिती घेऊन मग आम्ही तुम्हाला ते तिकडे इंटरव्ह्यूसाठी पाठवू. अशा पद्धतीची या ठिकाणी यांनी तयारी केली आहे. मला असं वाटतं की हे पत्र अतिशय छान आहे.
पहिल्या पत्राचा जर आपण संदर्भ दिला तर तुकाराम बाबांनी अल्टिमेट दिलेला आहे की जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही तर मात्र आम्ही त्या ठिकाणी अभिलालदादा देवरे यांनी सुद्धा असं म्हणण्यात आलेलं आहे की आम्ही अन्नत्याग उपोषण करू आणि अभिलालदादांनी म्हटलेलं आहे की आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. अशा पद्धतीने ही एकंदरीत भूमिका जी आहे दोघांनी सुद्धा व्यक्त केली आहे. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण कमेंट मध्ये हे करता की सर एकदा तुकाराम बाबांना आणि चाकूरकर साहेबांना एकदा लाईव्ह घ्या. 100% आपण ते देखील करण्याचा प्रयत्न करू. अनेक दिवसांपासून ही जी चळवळ आहे थोडी थंड बस्त्यामध्ये गेल्यासारखं वाटत आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही सुद्धा व्यस्त, मी सुद्धा व्यस्त. मी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने थोडंसं व्यस्त होतो, त्यामुळं याकडे फारसं लक्ष देता आलं नाही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्यावेळेस रोजगाराचा प्रश्न होता त्यावेळेस खंबीरपणे भूमिका मांडली. आज माझ्यावरती हे टीका करतील की बघा तिकडे पैसे भेटून झाले म्हणून तिकडे घेतले. कुणीकडे मी चाललो हे महत्त्वाचं नाही आहे. त्यावेळेस तुमच्याकडनंही कृपया सुद्धा कोणाकडनं मागणी केली नाही. आज सुद्धा शिक्षक भरतीमध्ये ज्यावेळेस प्राधान्यक्रमांची बॅचेस लोकांनी विकायला काढले त्यावेळेस मी माझ्याकडे जी माहिती आहे ती त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तुम्हालाही माहिती देताना कधीही चुकारपणा केला नाही. आताही त्यांनाही माहिती देण्यामध्ये चुकारपणा करणार नाही. कोणाकडनं व्यक्तिशः 1 रुपया सुद्धा घेत नाही, घेणार सुद्धा नाही. खूप खूप धन्यवाद.